प्रश्न क्रमांक 1. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या IOA घटनेत सुधारणा करण्यासाठी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आपले पर्याय आहेत: ए. न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, बी. न्यायमूर्ती A.K. सेकरी, सी. न्यायमूर्ती रंजन गोगोई, डी. न्यायमूर्ती सदाशिवन. उत्तर जाणून घेण्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या संस्थेला सेबीकडून सोशल स्टॉक एक्सचेंज स्वतंत्र विभाग म्हणून सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे? आपले पर्याय आहेत: ए. NSE, बी. BSE, सी. IRDAI, डी. PFRDA. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. BSE. प्रश्न क्रमांक 3. DRDO इंडस्ट्री अकादमी सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या संस्थेमध्ये स्थापन करण्यात आले आहे? आपले पर्याय आहेत: ए. IIT मद्रास, बी. IIT रुड़की, सी. IISc बेंगळुरू, डी. NIT कोझिकोड. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. IIT रुड़की. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने विदेशी योगदान नियम 202 जारी केले? आपले पर्याय आहेत: ए. परराष्ट्र मंत्रालय, बी. गृह मंत्रालय, सी. अर्थ मंत्रालय, डी. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. गृह मंत्रालय. प्रश्न क्रमांक 5. बँक गॅरंटी EBG सुरू ठेवणार आहे भारतातील पहिली बँक कोणती आहे? आपले पर्याय आहेत: ए. स्टेट बँक ऑफ इंडिया, बी. ICI बँक, सी. HDFC बँक, डी. ॲक्सिस बँक. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. HDFC बँक. प्रश्न क्रमांक 6. जेझेरो क्रेटर आणि वाइल्ड कॅट रीच कोणत्या ग्रहावर? आपले पर्याय आहेत: ए. मंगळ, बी. बृहस्पती, सी. पृथ्वी, डी. शुक्र. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. मंगळ. प्रश्न क्रमांक 7. वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार ECLG अंतर्गत कोणत्या आपल्या लाईनचं कर्जाची परवानगी घेऊ शकतात? आपले पर्याय आहेत: ए. 1,000 कोटी रुपये, बी. 1,500 कोटी रुपये, सी. 5,000 कोटी रुपये, डी. 10,000 कोटी रुपये. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 1,500 कोटी रुपये. प्रश्न क्रमांक 8. मार्स सॅम्पल रिटर्न हा कोणता अंतराळाचा उपक्रम आहे? आपले पर्याय आहेत: ए. इस्रो ESA, बी. नासा ESA, सी. नासा, डी. ESA जॅक्सा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नासा ESA. प्रश्न क्रमांक 9. 2022 मध्ये कोणत्या भारतीयात UNEP चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? आपले पर्याय आहेत: ए. पूर्णिमा देवी बर्मन, बी. नरेंद्र मोदी, सी. KK शैलजा, डी. पीयूष गोयल. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पूर्णिमा देवी बर्मन. प्रश्न क्रमांक 10. राज्यव्यापी आंतरराष्ट्रीय दिन कधी पाहायला भेटला? आपले पर्याय आहेत: ए. 1 डिसेंबर, बी. 3 डिसेंबर, सी. 5 डिसेंबर, डी. 7 डिसेंबर. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 3 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या बँकेने स्टेट ऑफ फायनान्स फॉर नेचर 2022 अहवाल प्रसिद्ध केला? आपले पर्याय आहेत: ए. UNEP, बी. UNFCCC, सी. FAO, डी. नीती आयोग. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. UNEP.
प्रश्न क्रमांक 12 कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच त्यांच्या पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला आहे? आपले पर्याय आहेत ए. गुजरात, बी. आसाम, सी. पश्चिम बंगाल, डी. अरुणाचल प्रदेश. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आसाम. प्रश्न क्रमांक 13 शिंकुलाव बोगदा कोणत्या प्रदेशात केंद्रशासित प्रदेश बांधण्याचा प्रस्ताव आहे? आपले पर्याय आहेत ए. अरुणाचल प्रदेश, बी. लडाख, सी. सिक्कीम, डी. पश्चिम बंगाल. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. लडाख. प्रश्न क्रमांक 14 इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज IBX चे स्थान कोणते आहे? आपले पर्याय आहेत ए. BSE मुंबई, बी. गिफ्ट सिटी अहमदाबाद, सी. RBI मुंबई, डी. NSE मुंबई. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. गिफ्ट सिटी अहमदाबाद. प्रश्न क्रमांक 15 नुकतेच बातम्यांमध्ये दिसले डिडिमोस आणि डिमॉर्फोस काय आहेत? आपले पर्याय आहेत ए. क्षेपणास्त्रे, बी. लघुग्रह, सी. अंतराळ हस्तकला, डी. तारे. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. लघुग्रह. प्रश्न क्रमांक 16 एका नवीन अभ्यासानुसार कोणत्या स्थानिक अंदाजे 10 दशलक्ष मायक्रोप्लास्टिकचे तुकडे गिळतात? आपले पर्याय आहेत ए. कासव, बी. निळा देवमासा, सी. गाय, गुरे, डी. बेडूक. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. निळा देवमासा. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या मार्गाने डिजिटल शक्ती अभियान 4.0 मोहीम सुरू केली? आपले पर्याय आहेत ए. कूच, बी. राष्ट्रीय महिला आयोग, सी. महिला बाल विकास मंत्रालय, डी. आणि आर्थिक मंच. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. राष्ट्रीय महिला आयोग. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या शहर महानगरपालिकेने जगाचे प्रमुख जेंडर टूलकिट लॉन्च केले? आपले पर्याय आहेत ए. मुंबई, बी. कोलकाता, सी. चेन्नई, डी. नवी दिल्ली. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. चेन्नई. प्रश्न क्रमांक 19 काशी तमिळ संगम हा महिनाभराचा कार्यक्रम कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने आयोजित केला आहे? आपले पर्याय आहेत अ. सांस्कृतिक मंत्रालय, बी. शिक्षण मंत्रालय, सी. पर्यटन मंत्रालय, डी. परराष्ट्र मंत्रालय. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. शिक्षण मंत्रालय. प्रश्न क्रमांक 20 जी20 देशांच्या महिला शैक्षणिक गटाच्या बैठकीसाठी यजमानपद कोणते शहर आहे? आपले पर्याय आहेत ए. कोची, बी. चेन्नई, सी. बेंगळुरू, डी. पुणे. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. चेन्नई.